मागेची गोष्ट झाली ऐका. पण आपण गेल्यानंतर पाठीमागं नवऱ्याचे होणारे जे हाल असतात ना, मुलगी प्रेम देते, मुलगा प्रेम देतो, सुना प्रेम देतात, अख्खी नाती प्रेम देतात, पण आयुष्यामधली पत्नीची जागा असते ना, ती जागा परत कोणी भरून काढू शकत नाही. एखादी हक्काची मनातली गोष्ट असते, ती कुणालाही सांगता येत नाही. ते मन मोकळं करत असताना समोर पत्नी असावी. वय झाल्यानंतर एखादं दुखणं जडलं, एखादा आजार जडला, आजारी पडलो, त्या आजारीपणामध्ये कब्बर चहा करून आणणारी पत्नी असावी. मग ते दुखणं, तो आजार कितीही मोठा असला तरी तो आजार एवढा वाटत नाही ज्यावेळेस पत्नीची साथ सोबत असेल. सगळे मंडळी प्रेम देत असतात, पण त्या व्यक्तीची जागा कोणी भरून काढू शकत नाही. दुःख या गोष्टीचं वाटलं. परवा दिवशी फोनवर बोलत असताना या माऊलीची आमच्या ताई माझ्यावर फोनवर बोलल्या. प्रत्येक माणसानं दुःख दुसऱ्याचं ऐकत असताना, जगत असताना, पाहत असताना स्वतःला त्या जागी ठेवून बघावं. मायबाप, एक विनंती आहे माझी, जोपर्यंत आई बाप आहेत ना तोपर्यंत जपा, प्रेम द्या. एकदा आयुष्यातला आई बापाचा सहवास निघून गेला ना, सगळी नाती तुमच्या पुढे लोटांगण घालतील, सगळी नाती प्रेम देतील, पण या नात्यासारखं, आई वडिलासारखं प्रेम ह्या जगात दुसरं कोणी करू शकत नाही. आणि अभिमान या माऊलीविषयी सांगायचा हा वाटतो, लग्न झाल्यासरशी आईला स्वतःकडे घेऊन यावं. ही जी समाज पद्धत या समाजामध्ये विखुरलेली आहे की सासरी गेल्यानंतर आपल्या कुटुंबाशी माहेराशी मुलगी विभक्त होत असते, ही पद्धत या माऊलीने मोडून काढली. आपल्या आईला आतापर्यंत जपलं, पण नियतीला मान्य नव्हतं. फार लवकर काळानं या माऊलीवरती झडप घातली. त्या आईला होणारं दुःख, लेकरांना होणारं दुःख, पतीला होणारं दुःख, ह्या दुःखाची गणना मायबाप करता येऊ शकत नाही. एक भरलेलं घर होतं, पण त्या घराला कोणाची तरी नजर लागली आणि या माऊलीनं अचानक या कुटुंबातून निघून जावं. दुःखाचा डोंगर या परिवारावरती कोसळला मायबाप. ते भावगीत मला अक्षरशः परवा दिवशी ताई फोनवर बोलत असताना सहज त्या भावगीतानं मनाला स्पर्श केला. आणि ते भावगीत तुम्हीही ऐकलं असेल. होतास सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. भरलेलं कुटुंब, ही माऊली निघून गेली खरं, पण पाठीमागं सगळ्यांना पोरक करून गेली मायबाप. दुःख या गोष्टीचं वाटतं, ज्यावेळेस लेक सासरी जाते ना, जशी ती बापाला बिलगून हुमसून हुमसून रडत असते, तो बाप लेकरू जात असताना लग्नामध्ये हुमसून रडतो. पण ज्यावेळी मुलीचं लग्न ठरलं जातं ना, त्यावेळीपासून आईची रडायला सुरुवात होते मायबाप. लेकरू सुखात नांदणारे माहितीये त्या माऊलीला, पण आता लेकरू माझ्यापाशी राहणार नाही ह्या गोष्टीचं फार मोठं दुःख असतं. आणि त्या लेकीला ज्यावेळेस ती लेक सासरहून परत येते ना, सगळ्यात आधी ती बापाला मिठी मारते. पण बापानंतर जिच्या मनात जिचं स्थान असताना ती माय असते मायबाप. सासरच्या सगळ्या गोष्टी, माझा सासरा असाय, माझी सासू अशी आहे, माझा नवरा असाय, माझ्या घरातले असे, ह्या सगळ्या गप्पा गोष्टी सांगणारी ती मुलगी.
पण ज्या ठिकाणी आईच नसेल ना मायबाप, सगळ्या गोष्टी मनात दाबून ठेवाव्या लागतात. कारण जेवढं मन आईपाशी हलकं करता येतं तेवढं मन ह्या जगात कुठल्याच व्यक्तीपाशी हलकं करता येत नाही. म्हणून आई आहे तोपर्यंत जपा, प्रेम द्या. आई गेली ना मायबाप, आईचा फोटो समोर दिसेल पण आईची हाक कधी कानावर पडणार नाही. आईचा फोटो समोर दिसेल पण आईचं प्रेम परत कधी दिसणार नाही. आईचा फोटो समोर दिसेल पण आईची काळजी परत कधी दिसणार नाही. म्हणून आईला जपा. म्हणतात ना, कुठं गेली माझी आई मला करमत नाही. ये ना माझे आई, ये ना माझे आई. 9 महिने उदरात वागविले, बोट धरुनी तू चालायला शिकविले. रडू आले आई कोण गाईल अंगाई. ये ना माझे आई, ये ना माझे आई. दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दया. तुमचा अनुग्रह लादलो वन झालो चराचरी. आत्मरूप गणेशू केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं. निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात प्रेम स्वरूपिणं. नामदेवं च दयामूर्तिं च नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्र निवासिनो. तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं. मस्तक हे पायावरी यावर करी जगंग, यावर करी जगंच्या, यावर करी जगंच्या. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी ज्या निमित्तानं जमलेलो आहोत ते म्हणजे कैलासवासी सौभाग्यवती अनिता सत्यवान शिंदे या मावशींचं आज प्रथम वर्ष श्राद्ध आणि त्यानिमित्त असणारी ही ज्ञानदानरूपी कीर्तनाची सेवा. खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला इको कमी करा, बोलताना इको कमी ठेवा. या व्यक्तीच्या जीवनाचा जर विचार केला तर एक प्रकारचा आदर्श घ्यावा असं असणार हे व्यक्तिमत्व. मी नेहमी सांगते माणूस जन्माला येतो आणि मरून जातो, कारण माणसाचं जीवन हे सध्याचं किड्यामुंगी सारखं झालंय. आयुष्यात जन्माला यायचं, काय थोडंफार तरी करायचं आणि निघून जायचं. पण आयुष्य असं असावं ज्या वेळेस माणूस निघून जाईल ना, ज्या वेळेस त्याचा आयुष्याचा कार्यकाल संपेल, त्यावेळी ज्या कोणी व्यक्तीला माहित होईल की ही व्यक्ती आता आयुष्यामध्ये राहिली नाही, या जगात राहिली नाही, त्यावेळेस समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू हे आले पाहिजे. असं असतं माणसाचं आयुष्य. पण सध्याच्या काळामध्ये जीवन जगत असताना माणूस फार स्वार्थी झालेला आहे. तुम्ही आम्ही सर्वजण जीवन जगतो, पण प्रत्येकाची जीवन जगायची पद्धत ही फार वेगवेगळी आहे. आयुष्यात जन्माला यायचं, फक्त संसारिक कार्य करायचं आणि निघून जायचं, इतरांशी काही घेणं देणं नाही. अशा व्यक्तिमत्वाचा देवाला सुद्धा आनंद होत नसतो. पण या माऊलीकडे जर पाहिलं तर कित्येक वर्ष विद्येच्या माध्यमातून अनेक जीवांना घडवलं. लहान लहान लेकरांना एक वेगळ्या प्रकारची चांगली सांस्कृतिक शैक्षणिक विद्या देऊन चांगल्या वाटेवरती लावलं. परंतु ज्या वेळेस आपलं संपूर्ण लक्ष घरामध्ये देण्याची वेळ आली, ज्या वेळेस आपलं संपूर्ण आयुष्य इथपर्यंत तर ह्या जगासाठी जगलं, पण आता यानंतर या समाजासाठी नव्हे तर आता थोडं तरी घरच्यांसाठी जगावं, आपल्या परिवाराकडे ध्यान द्यावं, कुटुंबाकडे ध्यान द्यावं, ही वेळ ज्या वेळेस आली त्यावेळेस काळानं झडप घालावी आणि या माऊलीला आपल्यातून घेऊन जावं. हे फार मोठं दुःखद घटना या कुटुंबामध्ये घडलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेस मला या कार्यक्रमासाठी फोन आला त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याही कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये, आपल्या ताथवड्यातील हरिभक्त परायण शिंदे महाराज असतील, काकांचं नाव मला सांगण्यात आलं की ताई आमच्यातही फार मोठे कीर्तनकार आहेत, पण परिवाराची एकच इच्छा, आपल्या घरातील गेलेली ही माऊली कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी आई आहे, एक फार मोठी महिला आहे की ज्या महिलेनं आयुष्यामध्ये भरपूर काही कार्य केलेलं आहे. लेकरांना घडवलं, समाजाला घडवलं, लहान लहान लेकरं आपल्या विद्येच्या माध्यमातून सुसंस्कृत केली आणि ती महिला या जगाला, ती माऊली या जगाला सोडून निघून गेली. म्हणून खऱ्या अर्थानं त्या माऊलीसाठी किंवा त्या माऊलीच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्तानं एका महिलेचंच कीर्तन झालं पाहिजे अशा संपूर्ण कुटुंबाची, परिवाराची इच्छा होती. आणि खऱ्या अर्थानं या विनंतीला मान देऊन मी ही तारीख घेतली. पण सांगायचा हेतू एवढाच, मी मगाशीही सांगितलं, आयुष्य असं असतं की आपण गेलो ना की जाताना एवढ्या आठवणी माणसानं ठेवून जावाव्यात, एवढ्या आठवणी ठेवून जावाव्यात
अश्रू चालू होते. पण आठवणी तेव्हाच जाग्या राहतात, आठवणी तेव्हाच शिल्लक राहतात ज्या वेळेस त्या व्यक्तीने आयुष्यात तसं कार्य केलेलं असतं. मी नेहमी कीर्तनामध्ये फार सुंदर दृष्टांत देऊन जाते. पटेल का ते बघा. शास्त्राची एक संकल्पना आहे. माणूस स्वर्गाला गेला, माणूस नरकाला गेला, बरोबर आहे ना संकल्पना. पण कुणी हा कधी विचार करतं का शास्त्र थोडं बाजूला ठेवा, व्यवहारामध्ये जगत असताना माणसानं कसं समजायचं की गेलेला व्यक्ती स्वर्गाला गेला का नरकाला गेला? समजायचं कसं? आपण अंतर्यामी आहोत, महाज्ञानी आहोत, हजार हजार वर्ष तपश्चर्या केली की ज्याच्यामुळे आपल्याला कळल गेलेला व्यक्ती कुठं गेला. पण एक साधं सोपं आणि सरळ गणित आहे. जर समजून घ्यायचं असेल गेलेला व्यक्ती अरे गेला नेमका कुठं, स्वर्गाच्या दरवाजानं गेला की नरकाच्या दरवाजानं गेला, हे जर जाणून घ्यायचं असेल तर सोपं गणित आहे व्यवहारातलं. समजल असं, सामान्य माणसालाही कळेल असं गणित. आणि त्याच्यावरच एक छोटासा दृष्टांत सांगून जाईल नक्कीच. एका ठिकाणी एक फार मोठे साधू होते आणि एका साधूंच्या त्या हाताखाली एक शिष्य विद्या शिकत होता. फार मोठी विद्या त्यानं ग्रहण केली, मोठा झाला, सुसंस्कृत झाला, सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्याला प्राप्त झालं. पण म्हणतात ना, ज्यावेळेस माणसाचं ज्ञान वाढायला लागतं त्याचबरोबर अहंकाराचंही रोपण व्हायला लागतं. आणि ज्या व्यक्तीमध्ये अहंकाराचं रोपण होत नाही, फक्त ज्ञान जागा राहत असतं, तो व्यक्ती आयुष्यामध्ये फार पुढे जातो, नवे नवे ज्ञानाचं शिखर गाठतो. पण ज्या वेळेस माणसाला अहंकार स्पर्श करतो त्यावेळेस ते ज्ञानही काही कामाचं राहत नाही. तसं त्या शिष्याला, त्या साधकाला अहंकार झाला की जेवढे माझ्या गुरूंचे शिष्य आहेत का त्या सगळ्या शिष्यांमध्ये मी फार विद्वान आहे, मी फार मोठा आहे. त्याला अहंकार थोडासा मनामध्ये जागा झाला. विद्या संपूर्ण ग्रहण करून झाली आणि तो दिवस उलटला की ज्या दिवशी त्याला त्या गुरुकुलातून बाहेर पडायचं होतं. पण मनामध्ये अहंकार होता. आणि जे गुरु खरे असतात का, आता बरेचशी वारकरी संप्रदायातले अभ्यासू लोक इथे आहेत, जे गुरु खरे असतात का, खरे, त्यांना कुठल्याही गोष्टीची सांगायची गरज पडत. माझ्या माऊलींचे गुरु निवृत्ती दादा होते. माझ्या माऊलींच्या चेहऱ्यावरचा भाव जरी बघितला ना तरी समजून जायचे माऊलींना नेमकं म्हणायचंय काय. असे गुरु असतात. त्या गुरूंना समजून गेला अरे शिष्य शिकलाय, सगळं झालंय, पण याला अहंकार झालेला आहे. शिष्यानं त्या ठिकाणी गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि निघण्यास तयार झाला. पण निघत असताना गुरुजी म्हटले निघाला खरं, पण माझी गुरुदक्षिणा तरी देऊन जा. सांगा ना गुरुजी, सांगा ना गुरुदेव, काय द्यायची तुमची दक्षिणा? गुरूंनी सांगावं, मला दुसरं काहीही नकोय, मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय. प्रश्नाचं उत्तर हवंय म्हटल्यानंतर ह्याला अभिमान होता विद्वान असल्याचा. त्या ठिकाणं त्यानं फार अभिमानानं आणि गर्वानं छाती फुगून सांगितलं, सांगा सांगा तुमचा काय प्रश्न आहे, मी लगेच त्या प्रश्नाचं उत्तर देतो. पण गुरुजी काही येडे नव्हते. ते ह्याचे गुरु होते म्हणले केवढे हुशार असते. ते म्हणले फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हणला काय प्रश्न आहे तुमचा? तेवढ्यात गुरुजींनी त्याला जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्यानंतर असा हात केला. समोरून एक अंतयात्रा निघाली होती. त्या गुरुजींनी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला सांगावं, जा जाऊन बघून या, गेलेला व्यक्ती स्वर्गाला गेला का नरकाला गेला. आता हा अति हुशार गेला खरा तिथं, अंतयात्रा जास्त उभा राहिला. ह्याचं काय डोकं चाललं नाही, माघारी आला, हताश झाला. गुरुजींनी सांगितलं, मिळालं उत्तर? नाही गुरुदेव. जा माझ्या नजरेसमोरून दूर हो, मला तुझं तोंड पाहायचं नाही. अरे एवढा विद्वान झाला पण साध्या एका प्रश्नाचं उत्तर देता येत नाही तुला, काय शिकलास मग तू? जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मला तू देत नाहीस ना तोपर्यंत तुझं तोंड मला दाखवायचं. हा गेला.
पण जिद्दी होता. डोक्यामध्ये विचार केला, प्रश्नाचं उत्तर शोधल्याशिवाय माघारी यायचं. गेला बाबा, भटकंती करू लागला. त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधामध्ये तो फिरू लागला, भटकू लागला. पण प्रश्नाचं उत्तर काय सहजासहजी त्याला भेटलं नाही. वर्ष गेले, 2 वर्ष गेले. एक दिवस पोटात अन्नाचा कण नव्हता, पोटात आग पडलेली, चालायलाही ताकद नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये एका गावाच्या थोडस बाहेर एका व्यक्तीचं घर होतं. एका फार श्रीमंत महिलेचं घर होतं. महिला श्रीमंत होती. त्या श्रीमंत महिलेच्या कामकाजासाठी अनेक दास्या तिच्याकडे होत्या. ह्याला सहन होत नव्हतं, ते ऊन सहन होत नव्हतं, पोटातली आग शांत बसून देत नव्हती, उलढाल चाललेली जीवाची सहन होत नव्हतं. म्हणून त्याच ठिकाणी त्या बंगल्याच्या पुढे कडेला एक झाड होतं. त्या झाडाच्या खाली पडून राहिला, अंगात ताकद राहिली नव्हती. तेवढ्यात त्या बंगल्यातून आवाज आला. त्या मालकीनीनं त्या दासीला आवाज दिला, जागा, जाऊन बघून ये. गेलेली व्यक्ती स्वर्गाला गेली का नरकाला गेली? अंत्ययात्रा चालू आहे, जाऊन बघून ये. गेलेली व्यक्ती स्वर्गाला गेली का नरकाला गेली? दासीनं प्रश्न ऐकला, बंगल्याच्या बाहेर आली. बाहेर आल्यानंतर ती अंत्ययात्रा जोपर्यंत चालली होती ना, ती अंत्ययात्रेच्या साईडला थोडं पाठीमागे जाऊन उभी राहिली. काही वेळानंतर ती अंत्ययात्रा तिथून निघून गेली. ती दासी माघारी घरामध्ये आली आणि घरात आल्यानंतर त्या ठिकाणी मालकिनीला म्हणते, मालकिनी बाई, अहो ती गेलेली व्यक्ती ना, ती गेलेली व्यक्ती नरकाला गेली. मालकीन म्हणली, अरे फार वाईट झालं. पण हिथं जो झाडाखाली बसला होता का, ही सगळी वाक्य ह्याच्या कानावर पडत होती. त्यामुळे आता पोटात अन्नाचा कण नसून सुद्धा ह्याला तरतरी आली. का तर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर आता इथं. पण म्हणला आता जास्त काही करून जमणार. काही वेळ थांबला. तो दिवस त्यानं असाच घालवला. प्रश्नाचं उत्तर विचारावं तरी कसं, अहंकार आड येत होता. मी एवढा मोठा विद्वान आहे आणि ही दासी आहे, ह्या दासीला जाऊन काय विचारायचं? म्हणून त्या दिवशी थांबला. दुसरा दिवस उजडला. पण नशिबानं दुसऱ्या दिवशी एक अंत्ययात्रा त्या रस्त्याच्या समोरून चालली होती. आता म्हणलं आता बघूया, आता या दासीला सांगता येतंय का नाही. तेव्हा पुन्हा त्या मालकीने त्या दासीला आवाज दिला, जाग, जाऊन बघून ये. हा गेलेला व्यक्ती स्वर्गाला गेला का नरकाला गेला? गेली ना दासी बघायला. जाऊन उभी राहिली. अंत्ययात्रा निघून गेली. अंत्ययात्रा निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी ती परत माघारी येते आणि त्या ठिकाणी मालकिनीला म्हणते, मालकीन बाई, गेलेली व्यक्ती स्वर्गाला गेली बर का? मालकीन म्हटले, अरे रे रे, फार चांगलं झालं, फार 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 चांगलं झालं. आता काय ह्याला दम निघेना. अहंकाराचा आता नायनाट झाला. पोटात आग पडलेली, काय करावं सुचत नव्हतं. पण प्रश्नाचं उत्तर इथं मिळेल याची गॅरंटी नक्की आली. हा गेला आणि जाऊन त्या मालकिनीचा पाय धरलं. अचानक एका व्यक्तीने येऊन माझा पाय धरावा प्रश्न पडला. अरे हा कोणीतरी साधू दिसतोय. अहो महाराज उठा, माझे पाय कशाला धरता? महाराजांनी सांगावं, अहो ताई, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तुम्ही तुमच्या दासीला विचारता ना, गेलेली व्यक्ती स्वर्गाला गेली का नरकाला गेली? मी त्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधू याचं ज्ञान मला द्या. त्यावेळेस ती जी मालकीन होती ना, ती मालकीन पण जरा आगाऊ होती. ती म्हणली, साधू महाराज उत्तर दिलं कुणी? तो साधू म्हणला, दासीनी. मग म्हणले, माझे पाय कशाला धरता? कुणाचे पाय धरा? अहंकाराचा नायनाट करायचा होता ना. कुणाचे पाय धरायला लावले? दासीचे पाय धरायला लावले. हा गेला, दासीचे पाय धरले. समूळ अहंकार नष्ट झाला. आणि दासीचे पाय धरल्यानंतर तो दासीला विचारतो, सांगा ताई, तुम्ही तुमच्या मालकिनीला उत्तर दिलं, गेलेली व्यक्ती स्वर्गाला गेली का नरकाला गेली. आता मला सांगा, हे उत्तर तुम्ही कसं शोधलं? दासी आपली येडी गाबाळी होती. दासी म्हणली, अहो महाराज, तुम्ही एवढे मोठे साधू आणि एवढ्याशा प्रश्नाचं उत्तर मला विचारता? अरे मग तर लईच वाईट वाटायला लागलं. तो म्हणला, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दासी म्हणली, अहो महाराज, फार सोपं आहे. स्वर्गाला गेलं का नरकाला गेलं हे जर बघायचं असेल ना, तर
म्हणले फक्त एक काम करायचं. म्हणले काय? म्हणले अंतयात्रा निघाली की अंतयात्रेच्या पाठीमाग जी लोक चालतात त्यांच्यात जाऊन उभं राहायचं. साईडला जाऊन काय करायचं? उभं राहायचं आणि ती लोक काय म्हणतात ते ऐकायचं. अंतयात्रेच्या पाठीमाग चालणारे जर लोक म्हणत असतील देवा बरं झालं ह्याला नेलं, गावची घाण केली, असं जर लोक म्हणत असतील समजून जायचं गेलेला व्यक्ती कुठं गेला नाही. आता तुम्हीच ठरवा कुठे गेला? स्वर्गाला? बोला ना मग कुठे गेला? नरकाला. पण त्याच अंतयात्रेच्या पाठीमागत चालणारी लोक अरे नावजत असतील देवा अरे नेमकं तुला हाच व्यक्ती दिसला का? अरे ह्यानं अख्खं आयुष्य या जगासाठी या समाजासाठी समर्पित केलं. अरे या व्यक्तीनं कितीतरी लोकांना आपल्या आयुष्यामध्ये घडवलं. अरे ह्या व्यक्तीनं जीवनामध्ये भरपूर अशी नाती जपली आणि नेमकं तू याच व्यक्तीला घेऊन गेला देवा. एवढा तरी कसा निर्दयी रे तू. ज्यावेळेस त्या पाठीमागा जाणाऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतील ना त्यावेळेस नक्की समजून जायचं गेलेली व्यक्ती कुठं गेली? स्वर्ग नरक संकल्पना ह्या नंतरच्या शास्त्राच्या. स्वर्ग इथंच आहे आणि नरक पण फक्त ते कळलं पाहिजे. म्हणून आयुष्य चांगलं जगावं की देवान की आपण गेलो ना तरी हजारो वर्ष आपलं नाव पाठीमागं निघलं पाहिजे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे काय मरणची सारे, तुका म्हणे का मरणची दारे, तुका म्हणे का मरणची दारे, तुका म्हणे का मरणची सरे. उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे. बाबांनी अभंगाचा अगदी शेवटचा चरण फार साजेस धरला. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तम कीर्ती मागे राहते. आणि जर ज्यावेळेस उत्तम कीर्ती मागे राहते त्यावेळेस काय होतं तर मरण जन्म मरणाचा फेरा चुकला जातो. पण आता अभंगाकडे येऊया. जर उत्तम कीर्ती मागे राहावे अशी वाटत असेल, जर जन्म मरणाचा फेरा चुकावा असं जर वाटत असेल तर जीवनात काय केलं पाहिजे ह्यासाठी असणारा आजचा घेतलेला अभंग आहे माय बाप. अभंग माझ्या जगतवंदनीय जगद्गुरु देहू निवासी परमार्थाचा कळस असणारे, आपल्या संप्रदायाचा कळस परमार्थाचं नाक आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आहे. पाठातला आहे, परिचित आहे, सोपा आणि सुटसुटीत असणारा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो आहे. येरती माईके दुःखाची जनिते, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात माणसानं देवाला आपलं करून घ्यावं. काय करावं? काहीतरी बोला, हा तरी म्हणा, नाही तरी म्हणा, काहीतरी म्हणा. ते म्हणतात ना आम्ही गावेन तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तवा आम्हा नाही सांगितले. कीर्तन म्हणजे फक्त एकटे कीर्तनकाराचं काम, त्यामध्ये वक्त्याचाही तेवढा सहभाग असावा म्हणून विनंती आहे.
ज्याला जशी जागा मिळेल ना असं पटापट पुढे बसून घ्या. विठाला 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 विठाला. विनंती आहे, आपल्याला 4-4 वेळा उठावं लागू नये म्हणून विनंती आहे. पुढे जागा आहे तर घ्या ना सरकून. सरका बरं पुढं. मागच्या मंडळी, महिला मंडळ पुढं सरका. सरका पुढे. पुरुष मंडळी पुढे या. पुढे सरका. या ठिकाणी खूप सुंदर अशा मंडपाचं खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. या मंडपाची शोभा आपण आहोत म्हणून ती शोभा वाढवण्याचं कार्य करा आणि पटापट पुढे बसून घ्या. त्या साईडच्या मंडळींना विनंती आहे, तिथं महिला मंडळी बसतील, इकडे बसून घ्या. विठाला 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 विठाला. या अभंगामध्ये माझे जगतवंदनीय तुकोबाराय फार गोड असं वर्णन करत असताना सांगतायत की जीवनामध्ये माणसानं नेमकं काय केलं पाहिजे. तर सोपं आणि सुटसुटीत उदाहरणे देवाला आपलं करून घेतलं पाहिजे. पण देवाला आपलं का करायचं? मी नेहमी सांगते, ज्या ठिकाणी परमार्थामध्ये प्रश्न निर्माण होतात, परमार्थामध्ये त्याच ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असतं, पण शोधणारा तसा लागतो. तुकोबारायांनी म्हणावं देवाला आपलं करून घ्या. पण का आपलं करून घ्या? कारण त्याच्याशिवाय जीवाला दुसरं सुखाचं साधन, म्हणून माणसाने देव आपला करून घ्यावा. कारण इतर सर्व दुःखाला जन्माला घालणारी दुःखाची साधने आहेत, ती सर्व सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त दुःखच देतात. म्हणून माणसाने देव आपला करून घ्यावा. तर तुम्ही म्हणसाल महाराज देव आपला करून घ्या, देव आपला करून घ्या, पण हा देव आहे कसा? तुकोबारायांना सांगायचे, हा देव अविनाशी आहे की ज्याचा कधीच नाश होत नाही. आणि अशा या अविनाशी असणाऱ्या भगवंताला आपण आपलंसं करून घ्यायचं आहे की ज्याचा कधीच नाश होत नाही. पण लक्षात ठेवा, तो अविनाशी भगवंत असाच आपला होणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्या नामाचा छंद, त्याच्या नामाचे वेड, अर्थात त्याच्या नामाचे पिसे हे आपल्याला आपल्या मनाला लावून घ्यावे लागतील, तर तो भगवान परमात्मा आपला होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, म्हणून माणसानं देव आपला करून घ्यावा. आणि जाता जाता तुकोबारायांना सांगायचे, ऐका हो, आतापर्यंत सांगितलेलं सर्व काही जर माणसाला करता आलं, मी काय म्हणते ऐका, आतापर्यंत सांगितलेलं सर्व काही जर माणसाला करता आलं तर माणसावर पुन्हा 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 मरणाची वेळ येत आणि त्याची उत्तम अशी कीर्ती मागे राहते. म्हणून माणसानं देव आपला करून घ्यावा. असा हा अभंगाचा थोडक्यात सारांश. विठाला विठाला या ठिकाणी आज बरोबर 1 वर्षापूर्वी या माऊली या शिंदे कुटुंबातून आत्मरूपानं निघून गेल्या. आणि प्रत्येक शास्त्र, आपलं हिंदू शास्त्र सांगतात, प्रत्येक गोष्टीसाठी विधी सांगितलेले आहेत. व्यक्ती गेल्यानंतरही अनेक प्रकारचे विधी असतात. मग त्यानंतर अंतविधी असेल, सावडण्याचा असेल, दशक्रिया असेल, 10वा असेल, 13वा, प्रत्येक महिन्याला येणारा पितृपक्षातील विधी आणि आत्ताही असणारं वर्षश्राद्ध. आणि खऱ्या अर्थानं वर्षश्राद्ध का? तर लक्षात ठेवा, गेलेला जो जीव असतो त्या व्यक्तीला जर पुण्य प्रदान करायचं असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीच्या नावे ज्ञानदान होणं गरजेचं आहे, अन्नदान होणं गरजेचं आहे, वस्त्रदान होणं, अनेक प्रकारची दानं सांगितलेली. पण सध्याच्या काळामध्ये हे कलियुग आहे. ज्ञानदान जरी व्यक्तीच्या नावे झालं, अन्नदान जरी झालं तरी ते पुण्य त्या व्यक्तीपर्यंत जातं. पण आता इथं बरीचशी शिकलेली मंडळी आहेत, सुसंस्कृत मंडळी आहेत. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न निर्माण होईल, महाराज तुम्ही सांगताय खरं की इथं केलेलं पुण्य तिकडं जातं, पण तुम्हाला काय पुरावा आहे तुमच्याकडं?
गॅरंटीवर तुम्ही सांगता? आता आपण शिकलेलो, मीही शिकलेली व्यक्ती आहे. मला सांगा, इथून पाठवलेले पैसे मुंबईला जातात? अहो बोला. इथून पाठवलेले पैसे दिल्लीला जातात? जातात. हा, इथून पाठवलेले पैसे USA ला जातात, अमेरिकेला जातात, लंडनला जातात. मग इथं केलेला पुण्य वर का त्या व्यक्तीपाशी जाणार नाही? विज्ञान पुढे गेलंय, पण अध्यात्म हे विज्ञानाच्या अधिकतम पुढे. फक्त ते समजायला माणसाला वेळ लागतो. विठाला चांगला विचार केला तर जीवन जगत असताना प्रत्येक जीवानं माणूस म्हणून जन्म मिळवावा आणि देव होऊन शरीर ठेवावं असं अध्यात्मशास्त्र सांगतं. काय करावं? माणूस म्हणून, बोला, माणूस म्हणून जन्म मिळवावा आणि देव होऊन शरीर ठेवावं असं अध्यात्मशास्त्र सांगतं. पण मायबाप आपल्याकडून फार उलट होऊन बसतंय. आपण माणूस म्हणून जन्माला येतो आणि देव होण्याऐवजी एक वेगळी अवस्था प्राप्त करून घेतो. त्या अवस्थेतच मरतो, तिथंच घसरतो आणि अनंत कोटी दुःखांच्या खाईमध्ये लोटले जातो. आणि अशा प्रकारे हा माणसाचा मिळालेला जन्म निरर्थक जातो. मनुष्य देहामध्ये राहून जवळजवळ निम्म आयुष्य दुःखच भोगतो. अशा माणसांना तुकोबराय काय म्हणतात माहितीये का? माझ्या तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, माझ्या तुकोबऱ्यांची वाणी परखड आहे. अरे तुकोबऱ्यांनी म्हणावं, जन्मा येवनी काय केले, जन्मा येवनी काय सांगावं? जन्मा येऊनी काय केले, तू मुद्दल गमविले. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं आयुष्य हे फुकट घालू. कारण लक्षात ठेवा, आयुष्य हे फुकट जगण्याचं साधन. आयुष्य अनमोल आहे, पण ते कळत. मग आता प्रमाणावरच येऊया ना. तुकोबऱ्यांनी सांगावं, जन्मा येऊनी काय केले आणि तू मुद्दल. आता थोडं प्रमाण साईडला ठेव. बसलेल्या मंडळींना एक फार सुंदर प्रश्न आहे. आपण व्यवहारामध्ये मुद्दल हा शब्द कशासाठी वापरतो? बोला. बँकेत जाताना मग मुद्दल म्हणजे काय? बोला, मला ऐकाय कमी येतं. मुद्दल म्हणजे भांडवल, बरोबर. आता प्रमाणाकडे येऊया. तुकोबरांनी सांगावं, जन्मा येऊनी काय केले. अरे काय केलं जन्माला येऊन तू? तुवा मुद्दल गमविले. मग ह्या जन्माचं मुद्दल काय? तर मिळालेला हा मनुष्य देह हेच या जन्माचं मुद्दल आहे. आणि तेच मुद्दल माणूस. आणि एकदा का मुद्दल भांडवल बुडलं, भांडवल गेलं, धंदा बुडला म्हणून, तसं हे भांडवल एकदा कामात न गेलं, आपला धंदा बुडला म्हणून. कारण हे महत्वाचं आहे.
पण माणसाला कळत. अख्खा आयुष्य विचार करा ना, देवानं एवढं गोड असं आयुष्य आपल्याला दिलं. बर दिलं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडीसी नारायण नासे जीव पण दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान. आताच काकडा झाला ना. ते नाटातलं प्रमाण आहे. दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया आणि तेने तू जोडीसी. बरवे झालो आलो या जन्मासी बरवे झाले आलो या जन्मासी जोड जोडीले मनुष्य देह आयसी. अरे बरं झालं जन्माला आलो की जेणेकरून हा मनुष्य देह मिळाला. पण माणूस विचार करतो का या गोष्टीचा? मिळालं माणसाचं कसं झालंय आहे त्या गोष्टीची किंमत कळत. सुंदर असा माणसाचा देह आहे पण किंमत कळत. कोणी व्यसनवारी घालवते, कुणी असं घालवते, कुणी असं घालवते. काय हाय का या देहाची? मी नेहमी सांगते, माणूस जेवढं गाडीची काळजी घेतो, माणूस जेवढं घराची काळजी घेतो, तेवढीच काळजी माणूस देहाची घेतो का? कधीच घेत नाही. आता एक आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं, इथं बसलेला एक पण माणूस नाही, एकही माणसानं हात वर करावं, ताई माझं काहीच दुखत नाही. करा बरं हातवर. मी सुद्धा हातवर नाही करणार. सारखं काय ना काय दुखणं चालू. म्हणजे ह्याची माणूस काळजी घेत. बरं आरोग्याच्या दृष्टीने पण बाजूला जाऊ द्या, परमार्थिक दृष्टीकडून विचार करा. सुंदर असा माणसाला देह मिळाला पण हा देह आयुष्यभर असाच निघून गेला. मी लहान असताना माझी आई कबीरांचं एक फार सुंदर गीत मला शिकवलं होतं माझ्या आईनं लहान असताना. आणि ते गीत असं होतं बघा, बालपणों में खेले गमाये तरुणपनों में का, बालपनों में खेल गमाये तरुणपनों में का, अब तुम कब स्मरोगे राम राम, अब तुम कब स्मरोगे राम. बालपण खेळण्यात गेलं आणि अख्खं तरुणपण काम करण्यात गेलं आणि आता आलं म्हातारपण. पण म्हातारपण कसं आहे? मज नाही हात पाय डोळा पडली झापड, मज नाही हात पाय डोळा पडली. मज नाही हात पाय. ऐका बरं, म्हातारपणाची अवस्था वर्णन केली. हातापायानं नीट चालता येत नाही, डोळा पडली झापड, डोळ्यानं नीट दिसत नाही, कर्ण हे भदीर झाले, वाचा बोले बबड, कान कामात न गेलं. बर तोंड सुद्धा नीट चालत, एक शब्द कळतो तर एक शब्द कळत. नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, एक सुद्धा अवयव म्हातारपणी नीट राहत नाही. म्हणून तुका संतांनी सांगावं, श्वान परिगती झाली अवघे करती हाड हाड. त्यावेळे कुणी सुद्धा किंमत देत ही म्हातारपणी. मग लहानपण कशात गेलं? खेळण्यात गेलं. तरुणपण कशात गेलं? कामात गेलं, जबाबदारी ओझं वाहण्यात गेलं. आता आलं म्हातारपण. बरोबर ना आजी? म्हातारपण कशात गेलं? दुखण्यात गेलं. मग आता भजन कधी करायचं? गेलं ना आयुष्य. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे स्वहिताचा घोर ध्यानी रहा. अरे गेलं आयुष्य, काळ जवळ आला तरी सुद्धा या देहाचं महत्व कळत. आणि माता हो, माऊली हो, माईबाप हो,
ज्या आयुष्याविषयी इतका वेळ झालं वरडू 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 सांगते, ते आयुष्य सरळ आणि साध्या गोष्टीनं मिळत. बरोबर आहे. आयुष्य माणसाचा देह सहजासहजी मिळत आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा देह एकदा मिळाला माणसाचा, पुन्हा मिळेल गॅरंटी. ते म्हणतात ना नामदेव महाराज, शेवटची पाळी, शेवटची पाळी, शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी, शेवटची पाळी, शेवटची पाळी, एक मनुष्य. काय सांगितलं नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. शेवटची पाळी, एक मनुष्य चुकलियावर मग फेरा पडे. हा देह आता मिळालाय, पुन्हा मिळेल याची गॅरंटी. ते म्हणतात ना, जसं लहान बाळ जन्माला आलं, मोठं होईल का नाही गॅरंटी आहे का? मग हा तरी म्हणा, कमीत कमी असं तरी करा. लहान बाळ जन्माला आलं, मोठं होईल गॅरंटी. बर मोठं झालं, शाळेत जाईल का नाही गॅरंटी. बर शाळेतही गेलं, कॉलेजला जाईल का नाही गॅरंटी. बर कॉलेजलाही गेलं, नोकरी लागल का नाही गॅरंटी. मग नोकरी लागली, आता लग्न होईल का नाही गॅरंटी. बर योगायोगानं लग्न झालं, पोरं बाळ होतील का नाही गॅरंटी. बर पोरं बाळ झाली, पोरं म्हातारपणात सांभाळतील गॅरंटी. नशिबानं पोरांनी सांभाळलं, मरल का नाही गॅरंटी. हा आता नाही म्हणूच नका. काळाची उडी पडेल बा, जेव्हा येतो का तेव्हा कुणी सोडवत. म्हणून एक ना एक दिवस काळ येणार आहे. जसं लहान बाळ सांगायचं तात्पर्य, जसं लहान बाळ जन्माला आल्यानंतर मोठं होईल का नाही गॅरंटी नाही, शाळेत जाईल का नाही गॅरंटी नाही, लग्न होईल का नाही गॅरंटी नाही, पोरं होतील का नाही गॅरंटी नाही, तसं हा देह मिळाला एकदा, पुन्हा पुन्हा मिळेल गॅरंटी. हा मनुष्य देह आहे. म्हणून या देहाचं सोनं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? सोनं. पण हे सोनं कशानं होईल? अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवन सुख नोहे, तेने बिना जीवन
म्हणून संतांनी सांगावं, हा देह पुन्हा पुन्हा नाही रे, म्हणून त्यासाठी आपुला तो एक देव करुणी घ्यावा. कारण ह्या देवाशिवाय ह्या जीवनामध्ये, ह्या संसारामध्ये, ह्या मनुष्य देहामध्ये माणसाला दुसरीकडे कुठंही सुखाचं साधन नाही. कारण विचार करा, ह्या जगातला प्रत्येक व्यक्ती बरं, ह्या जगातला प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या दुःखानं गांजलेला असा या जगात एकही माणूस नाही की ज्याला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. अनेक दुःख या जगामध्ये, अनेक दुःखानं गांजलेला हा माणूस आहे. पण ह्या सर्व दुःखामध्ये सुखाचं साधन जर काय असेल तर तो म्हणजे माझ्या भगवान परमात्मा आहे. म्हणून संतांनी सांगावं, ह्याच भगवान परमात्म्याला आपलं करून घ्या. कारण लक्षात ठेवा, जीवन जगत असताना नाती भरपूर आहे, संसार फार मोठा आहे. पण विचार करायचा झाला, ह्या नात्याच्या पलीकडेही आहे माझा भगवान परमात्मा. हा असा आहे की जो सगळ्या दुःखातून बाजूला करून नेतो. कारण ह्या जगामध्ये दुःख प्रत्येक जीवाला आहे, पण कुणी हा विचार करत नाही, अरे ह्या जगात प्रत्येक माणसाला दुःख आहे, पण ह्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे. माझ्या समोर इथं बसलेल्या, माझ्या सहित इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहे. पण का दुःख आहे? माणूस कधी विचार करतो? माणसाला जीवनात दुःख भोगावं लागतं, त्याला कारण म्हणजे नेमकं काय आहे? मी नेहमी सांगेल, त्याला कारण एकच. सुख भोगावं लागतं त्याला कारण एकच, आणि दुःख पदरी पडतं त्याला कारण पण एकच. आणि ते कारण जर कोणतं असेल ते म्हणजे आपली पूर्वजन्मेची केलेली कर्म. आपल्या हातून जी काही कर्म घडतात त्या कर्माचं ओझं आपल्यावर राहतं, आणि त्या कर्माच्या द्वारे माणसाला सुख आणि दुःख प्राप्त होत असतं. पण आता जग पुढं गेलंय, विज्ञान पुढं गेलंय, समाज फार पुढं गेलेला आहे. त्यामुळे माणूस कर्मावरती विश्वास ठेवत का ठेवतो? आजची सध्याची जी जुनी पिढी राहिलेली आहे, ती जुनी पिढी काय म्हणते, बाबा कर्म चांगलं करीत राहा, देव तुझं बरं करील. म्हणतो का नाही आपण? सहज म्हणून जातो. पण मी एक सांगू, देव बरंही करत नाही आणि देव वाईटही करत ते आपलं कर्म. पण माणसाचा त्याच्या विश्वास बसत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की महाराज, कर्म हे एवढं ताकदवर का आहे की जेणेकरून माणसाला दुःख भोगावं लागतं, की जेणेकरून चांगलं कर्म असेल तर सुख भोगावं लागतं. मी नेहमी सांगेल, त्याला कारण एकच. जीवनामध्ये आपल्या हातात फक्त एक गोष्ट आहे की जी गोष्ट येताना बरोबर येणार आहे आणि जाताना सुद्धा तेवढीच गोष्ट बरोबर. आता मला सांगा, नेता देव विता नेता देव 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 देयाची सत्ता काय आहे, देयाची सत्ता काय आहे, देयाची सत्ता काय आहे. नेता देव विता 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 देयाची सत्ता काय आहे, देयाची सत्ता काय आहे, देयाची सत्ता काय आहे. वा, देता देव विता, फार मोठं कोड्यात पडलं बरं. देता देव विता नेता, येथे याची सत्ता काय आहे. आपण म्हणतो सगळं काही करणारा तो भगवान परमात्मा आहे. देणारा, बोला, देणारा तो, नेणारा. ह्याच्या मधलं जे अंतर असतं का,
की ज्या आयुष्यामध्ये माणसाला काही कर्तव्य करावी लागतात, कर्म करावे लागतात, खरंच जगणं तिथून निर्माण होतं. भगवान परमात्म्याचं काम प्रत्येकाला काम वाटून दिलंय. कोण जन्माला घालतंय, कोण त्या ठिकाणी पालन पोषण करतंय, कोण संहार करतंय. पण हे सगळं चालू असताना माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या जन्माला घालत असताना देवानं सांगितलंय, ऐक, तुला जन्माला घालतोय, पण जन्म जगत असताना तुझ्या हातात आयुष्यभर फक्त एक गोष्ट आहे, आणि ती गोष्ट म्हणजे कोणती असेल तर ते म्हणजे कर्म. कर्म तुला चुकणार. हो, तुलाच काय, माणसाचं काय घेऊन बसलाय, देवाला सुद्धा कर्म चुकत. कर्मे राम वनवासी गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे मन माथ झाला सिराख, कर्मे मन माथ झाला सिराख. कर्मे राम वनवासी. आता राम केले कोण? कर्म झाले त्याची भोगा, कर्म झाले त्याची भोगा, कर्म झाले त्याची भोगा, कर्म झाले त्याची भोगा, बदले मेले ऐसे कीर्ती, बदले मेले ऐसे कीर्ती, बदले मेले ऐसे कीर्ती. मारी मुखे गाता हरपली, मारी मुखे गाता हरपली चिंता, गाता हरपली चिंता, गाता हरपली चिंता. नाही मागुता जन्म घेणे, नाही मागुता जन्म घेणे, नाही मागुता जन्म घेणे. केले कर्म झाले, नाथांचा हरिपाठ सांगतो. केले कर्म झाले तेची भोगा, उपजले मेले. जसं कर्म आहे तसं फळ आहे, आणि हे फळ देवाला सुद्धा चुकलं. कारण जो जगाचा बाप आहे, मला सांगा, प्रभू श्रीराम बारीक होते का? साक्षात विष्णूचा अवतार, पण जीवनामध्ये कर्म चुकलं. 14 वर्षाचा वनवास मायबाप माझ्या प्रभू रामाला भोगावा लागला. देव आहे पण कर्म चुकलं. तर तेही जाऊ द्या. देवाचा बाप कोण? दशरथ राजा. आपल्या बापाचा बाप आहे, पण त्याला कर्म चुकलं. पोरं किती होती? 4. किती होती? पण मरताना एक पण बाबाजवळ. कर्म चुकलं. कारण श्रावणाच्या आई बापानं श्राप दिलेला कामी आला. इथं तो श्राप भोगावा लागला. मरताना एक सुद्धा जवळ. बर तेही जाऊ द्या. माझ्या प्रभू रामांच्या आईस पत्नी सीताई साहेब लक्ष्मीच मातेचं स्वरूप आहे. हो, साक्षात लक्ष्मी आहे. जिची लक्ष्मी पूजनाला आपण पूजा करतो, ये बाबा, ती लक्ष्मी माता आहे. त्या सीताई साहेब आहेत, पण त्यांना कर्म चुकलं. पतीपासून दूर राहावं लागलं. त्या रावणाच्या नजर कैदेत राहावं लागलं. कर्म चुकलं. गुन्हा फक्त एकच केलता. लहान असताना पोपटाची आईने महिन्याची ताटातूट केली होती, आणि त्याचं फळ म्हणून आपल्या जीवनामध्ये पतीचा सहवास कमी लाभला आणि पतीपासून वियोग सहन करावा लागला. आता मला सांगा, त्यांना तरी कर्म चुकलं? वियोग घडला सीता देवी. बरं तेही जाऊ द्या. रावण, ज्या रावणाचा पुतळा आपण जातो, ज्या रावणाला एवढी नावं ठेवतो, माणूस सर म्हणतो काय रावणासारखा वागतोय. तो रावण साधा सुद्धा नव्हता. त्या रावणासारखा शंकराचा भक्त या जगात परत जन्मालाच आला नाही. एवढा मोठा रावण, पण जीवनात एक कर्म चुकलं. वासना फिरली आणि सीताई साहेबांवरती वाईट नजर गेली. कर्म भोगावं. आपण तपाला पाचोळाय. देवानं सांगावं, जर कोणी गीत रामायण ऐकत असेल ना, त्या गीत रामायणामध्ये फार गोड लिहिलंय. देव ज्यावेळेस भरत ज्यावेळेस देवाला आणायला गेला, त्यावेळेस त्या ठिकाणी भरत म्हणतोय, दादा माघारी चला, कुणाचंही ऐकू नका, मला त्या गादीवर बसायचं नाही, ती राजगादी मला नकोय, तुम्ही माघारी चला, तुम्हाला हा वनवास मला पाहवत नाही. देवानं उत्तर द्यावं, जो जगाचा बाप आहे त्या देवानं म्हणावं. ऐका बरं. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आणि पुढचं वाक्य तर फार गोड आहे, अंगावर काटा येतो मायबाप सांगताना. माझ्या प्रभू रामांनी ज्या दशरथ राजानं वचनापोटी वनवासाला पाठवलं, ज्या कैकई मातेनं वचनात अडकवलं, त्या कैकई मातेला काय म्हणावं? माय कैकईना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. ह्यात माझ्या आईचा कैकईचा दोष नाही, राजा दशरथाचा वडिलांचा दोष नाही. जबाबदार आहे ते माझं कर्म, म्हणून केले कर्म झाले. आणि हेही कळत नसल ना, तुकोबाराय सांगतात, बोगतो ना घडे संचित वाचोनी, बोगतो ना घडे संचित वाचोनी, भोगतो ना घडे संचिता वाचूनी करा. भोग हा भोगल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये कर्म कधी आजपर्यंत माणसाला चुकलं नाही आणि इथून पुढेही कधी माणसाला चुकणार. म्हणून मायबाप कर्म चांगलं करावं, कर्म चांगलं करा. येताना तेवढंच बरोबर आहे, जाताना पण तेवढंच बरोबर आहे. आज या माऊलीकडे जर पाहिलं तर डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. कर्म काय असावं? आपल्या दैनंदिन जीवत जगत असताना एवढ्या विद्यार्थ्यांना आपल्या हाताखाली घडवावं, लेकरांना चांगलं शिकवावं, स्वतःच्या पायावर उभं करावं, नवे नवे समाजामध्ये अनेक नाती जोडावीत, एवढी सगळी चांगली कर्म हातून घडावी. पण नेमकी टायमिंगला ज्या वेळेस म्हणतात ना, अगदी बसून खायचे दिवस, त्या वेळेस काळाने झडप घालावी आणि घेऊन जावं. मी नेहमी सांगते, कीर्तनकार आपण सर्व 2 तास येणार आणि निघून जाणार आहे. त्या व्यक्तीची जी कमी आहे आयुष्यामधली, ती ह्या जगात दुसरं कुणी भरून काढू शकत नाही. पण संत सांगतात, दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, पण या दुःखाला उमगत बसायचं नाही. या दुःखामध्ये झुरत बसण्यापेक्षा या व्यक्तीसाठी आपण काही केलं पाहिजे. कारण आले या भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे सुख फक्त माझ्या भगवंतापाशी आहे. म्हणून संतांनी सांगावं, अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या आयुष्यात काय आहे? दुःख आहे. मग ह्या दुःखातून एक पर्याय, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. सगळीकडे दुःख आहे. मग त्यासाठी एक पर्याय, जेवढं न्यायानं नीतीनं वागता येईल तेवढं वागा, धर्मानं वागा, कर्मानं वागा. चांगली कर्म हातून घडली पाहिजेत आणि त्याला परमार्थाची जोड असावी, भगवंताचं भजन असावं. कारण लक्षात ठेवा,
कीर्तनकारानं कितीही सांगितलं मायेपासून दूर राहा, तरी सुद्धा माया कीर्तनकाराला पण सुटलेली. मला सांगा ना, कीर्तन संपल्यावर कीर्तनकार कुठं जाणार? कुठं जाणार? घरीच जाणार ना. मग कीर्तनकाराला तरी माया सुटली आहे का? नाही, कारण ही संसाराची माया आहे. पण नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो हे कर्मणः शरीर यात्रा पीचतेन प्रसिद्धेद कर्मणः. आपलं कर्म करीत करीत परमार्थ करता आला पाहिजे. पण परमार्थ पण कसा असावा? परमार्थ तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण त्यासाठी परमार्थ करणारा पण शहाणा असावा लागतो. म्हणून सोपं काय? देव जवळ आहे. जसं घरात आई बाप आहे, अरे ते प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे, घरातच देव आहे, पण कळत तसं या देहामध्येच देव आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा, आत आत्मा. कोण आहे आत्मा? ईश्वर आहे, भगवंत आहे, पण कळत. उदाहरण देऊन जाऊ का? कळेल असं. ज्ञानेश्वरीला धरून सांगते, वेळ कमी राहिलेला आहे, पण ब्राह्मण काकांच्या एक नियमानुसार करेक्ट 12 वाजता फुलं अर्पण करू नयेत, म्हणून आपण 12:05 फुले अर्पण वेळेत करूयात. आणि नंतर एक 5 मिनिटांमध्ये शेवटचं शरण उरकते. विठाल विठाल. देव जवळ आहे, पण हे कसं? संतांनी सांगावं. माझी माऊली ज्ञानेश्वरीत 9 अध्याय सांगतायत, आणि 9 अध्यायात पहिली ओवी की ज्या 3 ओव्यांमध्ये अगदी व्यवहारातली उदाहरण आहेत, कळलं असं सांगते. बरं, पहिली ओवी, पाये पा दूध पवित्राणी गोड, पासी त्वचेची पद्राड, परित्य वेरुणी गोचिड, अशुद्ध कायन सेविती. काय सांगितलंय? गाईच्या कासेमध्ये दूध पवित्र आहे, गोड आहे, त्याच्यात एक 2 पद्राड गोचिड चिकटलेला आहे. तो गोचिड गाईच्या दुधाच्या एवढ्या जवळ आहे, कासेला आहे, पण दूध पितो का? मग काय पितो? रक्त. अरे अमृतासारखं दूध आहे ना बाबा जवळ, पण कळत. जवळ आहे पण कळत. दुसरी ओवी, का कमलकंदानी दरदुरी, नांदनु कैकेची खरी, परी परागू सेवी जे भ्रमण येराची कलुची उरे. कमळाचा कन्नानी बेडूक अगदी एका जाग्यावर, कमळाचं फुल पण तिथं, पण भुंगा दूर वरून येऊन त्या कमळातील फुलातील परागाचे सुंदर अशा प्रकारे सेवन करून जातो. आणि ही दोन्ही नुसती चिखलात बसतात. जवळ आहे पण कळत. ना तरी निरेवाच्या परिवरी, लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी, अरे परित्यथ बैसुनी उपवासू करी, का तरी त्रिजे. एक दै वैन मानुजी तर राहतोय त्याच्याच खालच्या भूमीत धन आहे. काय आहे? पैसा आहे, पण त्या माणसाला वर बसून दारिद्र्य भोगावं लागतंय, वर बसून नीट खायला मिळत नाही. अरे धन जवळ आहे पण कळत. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा रामून की व्रंतिशी. तसा देव आपल्या तुमच्या माझ्या जवळ आहे, म्हणून तो देव कळला पाहिजे. कारण हृदयबंदी खाणा केला आत विठ्ठल. संत सांगतात देव जवळ आहे, फक्त जवळचा देव कळला पाहिजे. आणि तो जवळचा देव कळण्यासाठी काय केलं पाहिजे? अभंगाचं 3रं चरण. ज्येष्ठ नातेवाईक या ठिकाणी जमत असतात. खाली बसून घ्या, सगळ्या गोष्टी होत राहतील. खाली बसून घ्या. पण दुःख या गोष्टीचं आहे की वय झाल्यावर व्यक्ती जाणं फार वेगळं, आणि अर्ध्या वयामध्ये व्यक्ती जाणं हे फार वेगळं. खऱ्या अर्थानं या घरातून गेलेली व्यक्ती कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी पत्नी आहे, कोणाच्या सासूबाई असतील, अनेक 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 नात्यानं वेढलेली ही व्यक्ती. मी दुःख या गोष्टीचं काल परवा काकांशी फोन झाला असताना बरीचशी माहिती मावशींविषयी भेटली. एक अंतकरण दुखावलं गेलं. आपण म्हणतो ही वेळ या जगात अगदी दुश्मनावर सुद्धा येऊ नये. पण मी मगाशीही सांगितलं, मरण आजपर्यंत कुणाला चुकलं नाही. मरण हे एक ना एक दिवस येणार असतं. पण त्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये आपल्यासाठी एवढ्या आठवणी ठेवलेल्या असतात ना, एवढ्या आठवणी ठेवलेल्या असतात की त्या आठवणी विसरणं फार मुश्किल जातं मायबाप.
वाईट या गोष्टीचं वाटतं. महिला मंडळ आपण विचार करतो की एका महिलेला मरण हे सौभाग्याचं असावं. हो. कपाळावरती कुंकू असताना त्या महिलेनं जावं, ही फक्त आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट झाली आहे का? पण आपण गेल्यानंतर पाठीमागं नवऱ्याचे होणारे जे हाल असतात ना, मुलगी प्रेम देते, मुलगा प्रेम देतो, सुना प्रेम देतात, अख्खी नाती प्रेम देतात, पण आयुष्यामधली पत्नीची जी जागा असते ना, ती जागा परत कोणी भरून काढू शकत नाही. एखादी हक्काची मनातली गोष्ट असते, ती कुणालाही सांगता येत नाही. ते मन मोकळं करत असताना समोर पत्नी असावी. वय झाल्यानंतर एखादं दुखणं जडलं, एखादा आजार जडला, आजारी पडलो, त्या आजारीपणामध्ये कब्बर चहा करून आणणारी पत्नी असावी. मग ते दुखणं, तो आजार कितीही मोठा असला तरी तो आजार एवढा वाटत नाही ज्यावेळेस पत्नीची साथ सोबत असेल. सगळे मंडळी प्रेम देत असतात, पण त्या व्यक्तीची जागा कोणी भरून काढू शकत नाही. दुःख या गोष्टीचं वाटलं. परवा दिवशी फोनवर बोलत असताना या माऊलीची, आमच्या ताई माझ्यावर फोनवर बोलल्या, प्रत्येक माणसानं दुःख दुसऱ्याचं ऐकत असताना, जगत असताना, पाहत असताना स्वतःला त्या जागी ठेवून बघावं. मायबाप, एक विनंती आहे माझी, जोपर्यंत आई बाप आहेत ना तोपर्यंत जपा, प्रेम द्या. एकदा आयुष्यातला आई बापाचा सहवास निघून गेला ना, सगळी नाती तुमच्या पुढे लोटांगण घालतील, सगळी नाती प्रेम देतील, पण या नात्यासारखं, आई वडिलासारखं प्रेम ह्या जगात दुसरं कोणी करू शकत नाही. आणि अभिमान या माऊलीविषयी सांगायचा हा वाटतो, लग्न झाल्यासरशी आईला स्वतःकडे घेऊन यावं. ही जी समाज पद्धत या समाजामध्ये विखुरलेली आहे की सासरी गेल्यानंतर आपल्या कुटुंबाशी माहेराशी मुलगी विभक्त होत असते, ही पद्धत या माऊलीने मोडून काढली. आपल्या आईला आतापर्यंत जपलं, पण नियतीला मान्य नव्हतं. फार लवकर काळानं या माऊलीवरती झडप घातली. त्या आईला होणारं दुःख, लेकरांना होणारं दुःख, पतीला होणारं दुःख, ह्या दुःखाची गणना मायबाप करता येऊ शकत नाही. एक भरलेलं घर होतं, पण त्या घराला कोणाची तरी नजर लागली आणि या माऊलीनं अचानक या कुटुंबातून निघून जावं. दुःखाचा डोंगर या परिवारावरती कोसळला मायबाप. ते भावगीत मला अक्षरशः परवा दिवशी ताई फोनवर बोलत असताना सहज त्या भावगीतानं मनाला स्पर्श केला. आणि ते भावगीत तुम्हीही ऐकलं असेल. होतास सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. भरलेलं कुटुंब, ही माऊली निघून गेली खरं, पण पाठीमागं सगळ्यांना पोरकं करून गेली मायबाप. दुःख या गोष्टीचं वाटतं, ज्यावेळेस लेक सासरी जाते ना, जशी ती बापाला बिलगून हुमसून हुमसून रडत असते, तो बाप लेकरू जात असताना लग्नामध्ये हुमसून रडतो. पण ज्यावेळी मुलीचं लग्न ठरलं जातं ना, त्यावेळीपासून आईची रडायला सुरुवात होते मायबाप. लेकरू सुखात नांदणारे माहितीये त्या माऊलीला, पण आता लेकरू माझ्यापाशी राहणार नाही ह्या गोष्टीचं फार मोठं दुःख असतं. आणि त्या लेकीला ज्यावेळेस ती लेक सासरहून परत येते ना,
सगळ्यात आधी ती बापाला मिठी मारते, पण बापानंतर जिच्या मनात जिचं स्थान असताना ती माय असते. मायबाप सासरच्या सगळ्या गोष्टी, माझा सासरा असाय, माझी सासू अशी आहे, माझा नवरा असाय, माझ्या घरातले असे, ह्या सगळ्या गप्पा गोष्टी सांगणारी ती मुलगी. पण ज्या ठिकाणी आईच नसेल ना मायबाप, सगळ्या गोष्टी मनात दाबून ठेवाव्या लागतात. कारण जेवढं मन आईपाशी हलकं करता येतं तेवढं मन ह्या जगात कुठल्याच व्यक्तीपाशी हलकं करता येत नाही. म्हणून आई आहे तोपर्यंत जपा, प्रेम द्या. आई गेली ना मायबाप, आईचा फोटो समोर दिसेल पण आईची हाक कधी कानावर पडणार नाही. आईचा फोटो समोर दिसेल पण आईचं प्रेम परत कधी दिसणार नाही. आईचा फोटो समोर दिसेल पण आईची काळजी परत कधी दिसणार नाही. म्हणून आईला जपा. म्हणतात ना, कुठं गेली माझी आई, मला करमत नाही. ये ना माझे आई, ये ना माझे आई. 9 महिने उदरात वागविले, बोट धरुनी तू चालायला शिकविले. रडू आले आई, कोण गाईल अंगाई. ये ना माझे आई, ये ना माझे आई. म्हणून माईबाप, जगामध्ये आईचं स्थान हे सुंदर सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतोय. गेलेली व्यक्ती तर परत कधीच येऊ शकत नाही. पण एक विनंती शास्त्राला धरून सांगेल, विश्वास हा तर आहेच की ही माऊली जिथं कुठं असेल त्या ठिकाणी आनंदामध्ये असेल, सुख प्राप्त असेल, चांगल्या मार्गाने असेल. पण इथून पुढचं आयुष्य त्या व्यक्तीचं मार्ग जर सुफळ व्हावा असं वाटत असेल तर नक्कीच या व्यक्तीच्या नावे, मग ते कोणतंही दान असेल, ते दान जर परिवारातर्फे झालं ना मायबाप, तर खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीला, गेलेल्या व्यक्तीला फार मोठी पुण्यही प्राप्त होते. मग ते दान गरिबाला देऊ द्या, ते दान एखाद्या गौ मातेला देऊ द्या. मी नेहमी सांगते, जर गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ जर गौ मातेची सेवा केली ना मायबाप, एखाद्या माणसाची सेवा केल्यानं जेवढं पुण्य मिळत नाही तेवढं 1000 पटीनं पुण्य गौ मातेची सेवा केल्यानं मिळतं मायबाप. म्हणून जेवढ्या पद्धतीनं दान धर्म करता येईल आईसाहेबांच्या नावे, मावशींच्या नावे, तेवढं दान धर्म झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जाता जाता एवढंच सांगेल, भगवंताचरणी माझी एवढीच प्रार्थना असेल की त्या व्यक्तीची, माऊलीची कमी तर ह्या जगात कुणी भरून काढू शकत नाही. कारण आयुष्यात असेल, लेकरांना घडवलं, मुलं सुसंस्कृत केली, परिवाराला फार मोठी साथ लाभली, नवे नवे सर्व नातेवाईकांना साथ लाभली, पण काळानं नाहीसं केलं. पण खऱ्या अर्थानं एक गोष्ट सांगावी वाटली की लेकरांनी असं नाव कमवावं, मुलीनं असं नाव कमवावं की ज्या ज्या वेळेस या समाजानं मुलीकडे पाहावं, ज्या ज्या वेळेस या समाजानं मुलाकडे पाहावं ना, त्यावेळेस दोघांमध्येही आईचा चेहरा दिसावा. त्यावेळेस खऱ्या अर्थानं अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये ही माऊली जागृत राहील. म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताकडे एवढीच विनंती, ज्या ठिकाणी ही माऊली असेल ना त्या ठिकाणी त्या माऊलीला सद्गती लाभावी, चांगल्या मार्गाने असावी, आणि खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सुख प्राप्त व्हावं, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. म्हणून जाता जाता एवढंच सांगते, संतांनीही सांगितलंय